हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल गुरु प्रवास। आज आपण जातोय अल्पाइन रूट बघायला। ही सर्वात ॲडव्हान्स व सुपरफास्ट ट्रेन आहे। याने आम्ही नगोनाला जाणार आहोत। या ट्रेन मध्ये एअर होस्टेस सारख्या मुलीनं मला पेप्सी दिली। बाहेरचा नजारा खूपच सुंदर आहे। हॉटेल कोकुसाईला आलोय आम्ही आता। हे खूपच सुंदर हॉटेल आहे। याचे इंटेरियर अप्रतिम केलेले आहे। चला आता आपण रूम मध्ये जाऊया। आमचा रूम नंबर आहे 508। खूपच प्रशस्त रूम आहे। दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयार झालो। आमची बस दारातच उभी होती। बस मध्ये बसणारा मीच पहिला प्रवासी होतो। निसर्गरम्य सुंदर रस्त्याने आता आमची बस चाललेली आहे। आमचा 40 जणांचा ग्रुप असून सगळेजण आपल्या पुणे मुंबईचेच आहे। बस स्टॉपवर गाईडने मला टेडी देऊन उभे केलेले आहे। आता आमच्या इलेक्ट्रिक बसने भल्या मोठ्या बोगद्यातून प्रवास चालू झाला। समोरून एक बस रिटर्न येताना दिसते। बस मधून उतरल्यावर एका बोगद्यातून धरणाच्या आतमध्ये जायचं होतं। आता मी कुरोबे डॅमच्या मध्यभागी उभा आहे। जपानी टेक्नॉलॉजीची कमाल इथे खाली आपल्याला बघायला मिळते। धरणातून पाणी कसं सोडलंय बघा। पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह बघून मन थक्क झाले। खाली तिथे नदी पात्रात बर्फ जमा झालेले दिसते। ही आहे कुरोबे नदी आणि पलीकडे आहे बर्फाच्छादित डोंगर। मी दंग होऊन समोरील दृश्य पाहत होतो। पांढऱ्या शुभ्र सहस्त्रधारांवर इंद्रधनुष्य सुद्धा दिसत होते। त्यामुळेच मी उभा राहिलो त्या गॅलरीला रेनबो गॅलरी म्हणतात। निसर्गाचा हा अद्वितीय चमत्कार बघून बोगद्यातून पलीकडे जाणार आहोत। मी धावत पुढे निघालो कारण केबल कारने अजून वर जायचे। डोंगराच्या पोटातील बोगद्यातून आमची केबल कार सरसर वर चढत होती। वरून खाली येणारी केबल कार आता पास झाली बघा। आता माझ्या सभोवती सर्व बर्फाचेच डोंगर आहेत। मी दुर्बिणीतून एक पक्षी बघतोय। खूपच थंडी वाजते म्हणून मी हॉट चॉकलेट प्यायला घेतले। आता वेळ झाली बर्फात खेळायची। आम्ही बर्फ फेकून मारण्याचा खोटा प्रयत्न केला। आता मी रोपवेच्या रांगेत उभा राहिलोय। इथून वर अजून वर अल्पाइन रूटला पोहोचणार आहे। पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या दरीतून हळूहळू रोपवे वर जात होता। रोपवे मधून बाहेर पडल्यावर बर्फाची गुहा लागली। गुहेतून आम्ही बाहेर पडलो तर दरीच्या काठावर आम्ही उभे होतो। स्वित्झर्लंडच्या माउंट इटली सारखा इथला नजारा आहे। खाली पाहिले तर मगाशी बघितलेले कुरोबे धरण आहे। त्याचे मोरपंखी कलरचे पाणी बघा। आता मायनस टेम्परेचरमुळे गारठा वाढलाय म्हणून हॉट कॅरमल पिऊन घेतले। या बर्फाळ थंडीत असं काहीतरी गरम प्यायला मजा येते। आता इलेक्ट्रिक बस मध्ये बसून डायरेक्ट डोंगराच्या टॉपला जाणार आहे। इथे हाय अल्टिट्यूड मुळे ऑक्सिजन कमी आहे, दम लागतो, सावकाश जा असं आमचा गाईड सांगत होता। आला एकदाचा तो अल्पाइन रूट म्हणजे बर्फाचे खिंड। रस्त्याच्या दोन्ही बाजूला 30-40 फुटाच्या बर्फाच्या भिंती तयार होतात। त्यातून आपल्याला जायचे। ही बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाची कशी भिंत तयार झाली। काही हौशी पर्यटकांनी इथे बर्फाचे पक्षी तयार केले। त्याला स्नोमॅन म्हणतात। निसर्गाच्या विलक्षण चमत्काराचा आनंद आम्ही आता घेत आहोत। -6 टेम्परेचरमुळे खूप थंडी जाणवते। मी इथे बर्फात आजची तारीख कोरले।
हा अल्पाईन रूट वर्षातून 1.5 ते 2 महिने खुला असतो. तेव्हाच आपल्यासारख्या पर्यटकांना इथे सोडतात. मला या बर्फात किती खेळू असं झालंय. खिडकीतून बाहेर अल्पाईन रूट दिसतोय आणि मी आलोय बर्फातल्या हॉटेलमध्ये. थकल्यामुळं मी जरा रिलॅक्स बसलोय. नंतर डिजिटल ऑर्डर देऊन गरमागरम चिकन करी मागवली. हाडे घोटवणारी थंडी बाहेर आहे तर आत आहे रूम हीटर. आता माझी गरमागरम चिकन थाळी आलेली आहे. कडकडून भूक लागल्यामुळे मी अक्षरशः तुटून पडलोय. चहूकडे लोण्यासारखा पांढरा पांढरा शुभ्र बर्फ पसरलाय. आणखी थोडा वेळ बर्फाचा आनंद घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. जसं वरती आलो त्याच क्रमाने परत खाली चाललोय. आज रात्रीचा मुक्काम हॉटेलवरच आहे. माझ्या जपान ट्रिपच्या पुढील भागात आपण जाणार आहोत टोकियो शहर बघायला. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.